नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताचे संकलित मूल्यमापन 1/2024-25ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 60 गुणांची आहे. त्यात 50 गुण आपल्याला लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण हे तोंडी कामासाठी. तोंडी कामासाठी असणाऱ्या प्रश्नांमध्ये आपल्याला समभुज चौकोन काढायला सांगितला जाणार आहे. त्यानंतर चौकोनाच्या रचना, चौकोनाचे प्रकार यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर विशाल कोन त्रिकोण काढायला सांगितलं जाईल. त्यात मध्यगा काढायला सांगितली जाईल, तिच्या बिंदूला नाव द्यायला सांगितले जातील. तसेच शिरोलंब संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकंदरीत आपल्या प्रथम सत्रासाठी गणिताचे जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांवर आधारित जे काही बेसिक नॉलेज असेल त्यावर आधारित आपल्याला तोंडी परीक्षेसाठी 10 गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी आपल्याला यासारखे प्रश्न विचारले जातील. बघा ते प्रश्न पहिला, पुढील उपप्रश्न सोडवा. 10 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 10 छोटी छोटी उदाहरणं दिलेली आहेत. ती आपण काळजीपूर्वक पहा. मी याच ठिकाणी ती सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शून्य, 1, 2, 3 हा पूर्ण संख्या समूह आहे. 2, 21 ही संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहायला सांगितले आपल्याला. त्यानंतर आंतरकोणाच्या जोडीतील कोण परस्पर पूरक असतात. -5चा वर्ग विचारलेला आहे, तो आहे 25. 40 अंश हे उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर a अधिक b चा घन, m वजा n चा घन, m आणि n समप्रमाणात आहेत का ते चिन्हात लिहा. समलंब चौकोनाची व्याख्या लिहा. परिमेय संख्येची व्याख्या लिहा. यासारखे 10 उदाहरणं आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जातील. त्यानंतर दुसरा प्रश्न आपला असणार आहे तो म्हणजे कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. बघा पहिलं उदाहरण, पुढील संख्या दशांश रूपात लिहा. 12/15. त्यानंतर दुसरं आहे संगत कोणांच्या जोड्या लिहा. बघा या ठिकाणी या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातून आपल्याला त्या जोड्या लिहायच्या आहेत. त्यानंतर विस्तार करा. दिलेल्या उदाहरणाचा विस्तार करायचा आहे. k अधिक 4चा घन. चौथं उदाहरण आपलं असणार आहे विस्तार सूत्रांच्या मदतीने पुढील चौकटी पूर्ण करा. 5वं उदाहरण, c आणि r समप्रमाणात असतील तर चलनाच्या स्थिरांकाची किंमत काढा. त्यानंतर 63,000 6वं उदाहरण, 3,500चे 20% किती, ते म्हणजे 700 रुपये. त्यानंतर प्रश्न तिसरा येणार आहे, सोडवा. प्रत्येकी 3 गुण आहेत एका उदाहरणाला. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिलं आहे अवयव पाडा. 150चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. त्यानंतर 8,000चे घनमूळ काढायचं आहे. या पद्धतीने ते येतं 20. त्यानंतर दिलेल्या संख्यातला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. चौथं उदाहरण असणार आहे त्रिकोण PQR हा एक लघुकोन त्रिकोण काढून त्याचे 3ही शिरोलंब काढायचे आहेत. बघा या ठिकाणी काढून दाखवलेले आहेत. या पद्धतीने ते काढा. चौथा प्रश्न आपला असणार आहे पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही. प्रत्येकाला 4 गुण आहेत. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 उदाहरणं आपल्याला सोडवायचे. बघा पहिलं उदाहरण, विस्तार सूत्राचा वापर करून 96चा घन करा. काढा. त्यानंतर दुसरं आहे सोपे रूप द्या. एक पदावली या ठिकाणी दिलेली, तिला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. तिसरं लेखी उदाहरण आहे
आणि ते म्हणजे 2300 रुपये छापील किमतीचा मोबाईल 1955 रुपयाला मिळतो. तर ग्राहकास मिळालेली शेकडा सूट काढा. बघा ती सूट या पद्धतीने काढायची. उदाहरण सोडून दाखवलेले अशा टाईपचं उदाहरण आपल्याला परीक्षेला नक्की येईल. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा, लेखी उदाहरण. एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 3x - 2 शून्य घात आणि 50 - 1 शून्य घात आहेत. तर चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप काढा. बघा उदाहरण सोडून दाखवलेले. प्रश्न 5वा. पुढील माहितीवरून चौकोन रचना काढायची 6 गुणांसाठी. माप दिली चौकोनाची आणि त्या पद्धतीने तो चौकोन काढायचा आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण. चौरस PQRS असा काढा की दिलेल्या मापांवरून तो काढायचा आहे. त्याच्या चारही बाजू बघा अशा पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने आपल्याला असा चौरस काढायचा आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, एखादी संख्या दिली जाईल तुम्हाला 5-6 अंकी, ती संख्या अक्षरात लिहायला सांगितली जाईल. त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिहायची असेल, चौकटीत 2 संख्या दिल्या असतील, त्यामध्ये आपल्याला अचूक चिन्ह द्यायचं असेल, च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा जास्त किंवा समांतर. लेखी उदाहरण असेल एखादं, खरेदीची किंमत काढा, किती रुपयांचा फायदा झाला, हे नफा तोट्यावर आधारित उदाहरण असणार आहे. गुणाकार भागाकार करा, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर एखादी आकृती दिली जाईल आणि तिचं कारण लिहायला सांगितलं जाईल. त्या आकृतीत तयार झालेल्या कोणांची मापं काढायला सांगितली जाऊ शकतात. आंतरविक्रम कोणाच्या जोड्या सांगितल्या जाऊ शकतात. किंमत काढा, छेदिका काढा, हे विचारलं जाऊ शकतं. साधारणतः हा आपला जो काही सिलेबस आहे गणिताचा, त्यावर आधारित प्रत्येक टॉपिकवर एक उदाहरण आपल्याला विचारलं जाईल. घातांक रुपयात एखादी संख्या कशी लिहायची, म्हणजेच घातांक या प्रकरणावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. योग्य पर्याय निवडा म्हणून. घनमूळ काढलं जाईल, विचारलं जाईल एखाद्या संख्येचं. त्यानंतर एखादा चौरस दिला जाईल, चौकोन, आणि त्यावर आधारित कर्णाचा छेदनबिंदू असेल आणि त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातील 1 गुणांसाठी. त्यानंतर लेखी उदाहरण असेल, रक्कम काढा म्हणून, छापील किंमत काढा. एखादीच्या वस्तू छापील किमतीची असेल तर ती किती रुपयाला आपल्याला पडेल, तिला जर काही 20% सूट दिली तर ते विचारलं जाऊ शकतं. समीकरण लिहा, चलनाचा स्थिरांक काढा. त्यानंतर किंमत किती एखाद्या वस्तूची, एखादी घातांकित संख्या दिली जाईल आणि तिची संख्या रेषेवर काढायला सांगितली जाईल. दशांश रूपामध्ये ती संख्या लिहायला सांगितली जाईल. अवयव पाडा म्हणून एखादं उदाहरण येऊ शकतं. सोपे रूप द्या, याचं एक उदाहरण असेल. विस्तार करा दिलेल्या पदावलीचा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 2024-25ची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यासारखे पुढील विषयांची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. थँक्यू.